Zee 24 तास एक पाऊल पुढे। रविवार रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान देशाची राजधानी दिल्लीत एक भयंकर घटना घडली। सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। या घटनेमुळे सगळा देश हादरून गेलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपलेल्या या दृश्यात दिसत असलेल्या दिल्लीतील याच बसमध्ये संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे। देशाची राजधानी दिल्लीतील सर्वात वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम सिंह नावाचा आरोपी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे। सध्या तो दिल्लीतील आरके पुरम झोपडपट्टीत राहत असून पेशानं तो ड्रायव्हर आहे। जेव्हा आरोपींनी त्या पीडित तरुणीवर बलात्कार केला तेव्हा आरोपी राम सिंहचा भाऊ बस चालवत होता। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी बसमध्ये बसल्यानंतर आरोपींनी तिची छेड काढण्यास सुरुवात केली। तिच्या सोबत असलेल्या तरुणानं आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्या दोघांना लोखंडी रॉडनं जबर मारहाण केली। त्यानंतर आरोपींनी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला। ये जो इनके साथ लड़की थी उनके साथ वारदात हुई है और ये जो उनके मित्र थे उन्होंने काफी फाइट पुट अप करी और वो भी इसमें उनको चोट लगी है। दोनों एट प्रेजेंट अंडर ट्रीटमेंट है। दिल्लीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरात रात्री 9:15 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। पीडित तरुणी पॅरामेडिकलची इंटर्नशिप करण्यासाठी दिल्लीत आली होती। रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत साकेतहून सिनेमा पाहून घरी परतत होती। त्यांना मुंड्रिकापर्यंतच रिक्षा मिळाली, त्यामुळे त्यांनी नजफगडला जाण्यासाठी बस पकडली। मुंड्रिका परिसरातील सीसीटीव्हीमध्ये रात्री 9:01 ही बस जातानाचं दृश्य कैद झालंय। त्यानंतर महिपालपुराजवळही सीसीटीव्हीत रात्री 10:05 ही बस दिसून आली। दिल्ली गँगरेप प्रकरणी मुख्य आरोपींसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 जण अद्याप फरार आहेत। राम सिंग, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। काल चालत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता। बसवर लिहिलेल्या नावावरून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आणि आरोपींना पकडण्यात यश आलं। या प्रकरणाच्या सुनावणीची मागणी फास्ट ट्रॅक कोर्टात करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दुसरीकडे याचे तीव्र पडसाद सर्व स्तरातून उमटतायत। या घटनेनंतर दिल्लीत नागरिकांनी निदर्शनं करून या घटनेचा निषेध केलाय। दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे। दिल्लीच्या वसंत विहार परिसरात विद्यार्थ्यांनी निदर्शनं करून या घटनेचा तीव्र निषेध केलाय। इस घटना को देखते हुए ऐसा लगता है कि जैसे इन बदमाशों को खुली छूट मिली हुई है। उस लड़के को मारा उन्होंने पहले सरियों से, उसके बाद लड़की के साथ गैंगरेप किया। पुलिस की केयरलेसनेस की वजह से ऐसा हुआ है। या घटनेत जखमी झालेल्या तरुणीला सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आलंय। पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय। तरुणीला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातोय। ज्या बसमध्ये हा गुन्हा घडला त्या बसचा परवाना रद्द केला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी सांगितलंय। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दिल्ली दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालली असून
गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचंच या घटनेतून पुन्हा एकदा उघड झालंय. झी24 ताससाठी कुलदीप सिंह, दिल्ली. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले. बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. यावर चर्चा करताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना तर अश्रू आवरले नाहीत. क्या सिक्योरिटी है? हम केवल यहाँ बैठकर चर्चा न करें. जो दोषी व्यक्ति हैं कठोरतम सजा को निर्धारित. क्या कर रही है दिल्ली पुलिस? लोकसभा आणि राज्यसभा देशाच्या या दोन्ही सर्वोच्च सभागृहात मंगळवारी एकच मुद्दा गाजला आणि तो म्हणजे दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराचा. राजकीय भेद विसरून सर्व खासदारांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. तसंच दिल्लीतील कायदा आणि सुरक्षेवर सरकारला धारेवर धरलं. क्या ऐसे लोगों को फांसी की सजा नहीं होनी चाहिए? लेकिन मैं कहना चाहती हूँ, अभी तो सब लोग गिरफ्तार भी नहीं हुए, लेकिन क्या कर रही है दिल्ली पुलिस, क्या कर रही है केंद्र की सरकार, क्या कर रही है गृह मंत्री और क्या कर रही है दिल्ली की मुख्यमंत्री. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनीही या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. शर्म से सिर झुका लेने वाली घटना है कि हम किस ओर ले जा रहे हैं अपने समाज को, जहां स्त्रियों का सम्मान नहीं होता. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सामूहिक बलात्काराच्या घटनेची पडसाद उमटले. या घटनेवर बोलत असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना अश्रू अनावर झाले. The parents of this girl, what is going to happen to her, everybody will forget, but she will remember for the rest of her life. It will be how are you going to repay for this? राजधानी दिल्लीतील ढासळत चाललेल्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवर संसदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच खासदारांनी एकच गोंधळ घातला. खासदारांनी गृहमंत्र्यांना जाब विचारला. केवल पकड़ने से काम नहीं चलेगा, उनके खिलाफ इतनी सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए कि फिर आगे चलकर तो जो लोग इस किस्म की वारदातें करने का वो जो कोशिश भी वो ना करें. कि सरकार की तरफ से सख्त से सख्त कदम उठाए जाएंगे, इसमें कोई कमी नहीं होगी. और ये घटना जो हुई है, इस घटना से केवल ये सदन ही चिंतित नहीं है, पर आज देश का हर सिटीजन बहुत चिंतित है. खासदारांनी प्रचंड गदारोळ केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. I will take a detailed review with the Delhi police officers and ensure that all the necessary steps which need to be taken to take Delhi safer for women. If there are any lapses, the strict action will be taken against the concerned police officers. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं खरं, पण प्रत्येक वेळी अशा घटनेनंतरच बलात्कार प्रकरणातील आरोपींसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी केली जाते. खासदारांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन कठोर कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होणार आहे. मात्र या दिशेनं कोणतीच पावलं उचलली जात नसल्याचं चित्र दिसतंय. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. गेल्या वर्षभरात दिल्लीत पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिल्ली रेप कॅपिटल झाल्याचं आढळून येईल. पण ही परिस्थिती केवळ राजधानी दिल्लीतच आहे असं नाही, तर इतर महानगरांमध्येही काही वेगळी परिस्थिती नाहीये. दिल्लीतील महिला असुरक्षित असल्याचं नेहमीच बोललं जातंय. गेल्या काही वर्षातील दिल्लीत घडलेल्या महिलांविषयक गुन्ह्यांवर नजर टाकल्यास दिल्लीत महिला किती सुरक्षित आहेत हे सहज लक्षात येईल. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकडेवारीनुसार दिल्ली हे महिलांसाठी असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. असुरक्षित महिला 2011 मध्ये देशात महिलांविषयीचे 2,28,650 गुन्हे घडले आहेत, तर 2010 मध्ये देशात महिलांविषयीचे घडलेल्या गुन्ह्यांचा आकडा हा 2,13,685 इतका आहे. महिलांसाठी महानगरं ही असुरक्षित बनत चालली आहेत. दिल्लीत 4,489 महिलाविषयक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. महिलाविषयीच्या गुन्ह्यात पश्चिम बंगाल सर्वात पुढे आहे. पश्चिम बंगालमध्ये पोलीस दप्तरी 29,133 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 5 वर्षात महिलांविषयीच्या गुन्ह्यात 2% वाढ झाली आहे.
आंध्र प्रदेशात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. आंध्र प्रदेशात लैंगिक शोषणाच्या 3658 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. महिलांचं अपहरण आणि हुंडाबळीच्या घटनांसाठी उत्तर प्रदेश बदनाम आहे. देशातील 53 मोठ्या शहरात महिलांविषयीच्या 33,789 गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आलंय. देशात महिला किती असुरक्षित आहेत हे देशात घडलेल्या बलात्काराच्या घटनांवरून सहज लक्षात येईल. देशात 2011 मध्ये एकूण 24,206 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, तर 2010 मध्ये बलात्काराच्या 22,172 घटनांची नोंद झाली आहे. महिलांच्या अपहरणाच्या 35,565 घटना, तर 2010 मध्ये महिलांच्या अपहरणाच्या 29,795 घटना घडल्या आहेत. ही सगळी आकडेवारी पाहता देशात महिलांच्या सुरक्षेची किती बिकट अवस्था आहे हे सहज लक्षात येईल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.